नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची अपडेट आहे ती नसरापूर प्रकरणासंदर्भातली. या नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या भीमराव कांबळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे. भीमरावला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं गेलं. पुढील 3 दिवसात दोषारोप पत्र दाखल केलं जाणार आहे असं देखील समजतंय. महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. पुण्यामध्ये नसरापूरमध्ये जो प्रकार घडलेला होता, चिमुकलीवर अत्याचार केलेले होते भीमराव कांबळेनं आणि त्याला पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि आता पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कांबळेला सुनावली गेलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भीमरावला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे. दोषारोप पत्र सुद्धा त्याच्यावरचं दाखल केलं जाणार आहे असं समजतंय. पुढच्या 3 दिवसामध्ये हे दोषारोप पत्र भीमराव कांबळेवर दाखल केलं जाईल आणि ते पुढे सादर केलं जाईल. सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली गेलेली आहे अशी अपडेट समजते. पुण्यातल्या नसरापूरमधल्या अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम भीमराव कांबळे याला पोलीस कोठडी त्याची आज संपत असल्यामुळे न्यायालयामध्ये हजर केलं गेलेलं होतं आणि आता त्याला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे असं समजतंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलं होतं आणि आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे असं समजतंय. तसंच पुढच्या 3 दिवसामध्ये दोषारोप पत्र सुद्धा दाखल केलं जाणार आहे. आणखी तपशील देत आहेत प्रतिनिधी प्रीतम पुरोहित. प्रीतम, रिद्धी, खरं तर आज भीमराव कांबळेची जी आहे ती पोलीस कोठडी संपली आणि त्याला न्यायालयीन कोठडी जी आहे ती 14 दिवसांची देण्यात आलेली आहे आणि त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. ती 12 मेला पहिल्यांदा पोलीस कोठडी संपली, त्यानंतर 2 दिवस ती वाढवून 14 मे पर्यंत करण्यात आली. आणि काही तपास करायचा होता, काही जबाब नोंदवायचे होते आणि त्याचा आता पूर्ण झालंय. तिथे हा न्यायालयाने अर्थात त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जे होते दोषारोप पत्र जे आहे ते देखील कोर्टापुढे सादर केलं जाणार आहे आणि अन्यायाच्या काही बाबी, काही त्रुटी राजेंद्र त्याची पुरवणी मागणी करून त्या देखील संबंधित बाबी पूर्ण केल्या जातील. आता दिवसाला मागच्या आठवड्यामध्ये 2-3 मुलांचे जबाब देखील नोंदवले. भीमराव कांबळेने जेव्हा हे कृत्य करत असताना 2-3 मुलांनी पाहिलं आणि त्या मुलांना उचलून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, दगडी मारली असे देखील त्या जबाबाने नोंदवले. त्यामुळे हे सर्व अत्यंत महत्वाचे आणि पुढील सगळ्या तपासामध्ये ते फार महत्वाचे राहणार आहेत आणि भीमराव कांबळेच्या मध्ये आता मोठ्या प्रमाणात अडचणीत वाढ देखील झालेली आहे. त्याचं सुटणं नाहीच, पण मात्र त्याला फाशीची शिक्षा किंवा दंडात्मक डेथ पेनल्टी आपण म्हणतो कशी शिक्षा होईल यासाठी पुणे पोलीस या पद्धतीने सगळं काम करत आहेत. तपास यंत्रणा देखील सगळ्या तपास पूर्ण करून अतिशय संवेदनशीलपणे प्रकरण सध्या हँडल करत आहे आणि पुणे पोलिसांनी देखील चांगले वकील देण्याचा शब्द दिला जातो. त्याप्रमाणे नाशिकचे जिल्हा वकील ते देखील देण्यात आलेले आहेत. जी, धन्यवाद. ठीक, प्रीतम, पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा.